त्याच्यामध्ये काय आपल्याला ऍडव्हान्टेज पण असतील, की मेन ऍडव्हान्टेज काय की AFMC कॉलेजला आपल्याला कसल्याच प्रकारची या ठिकाणी कॉलेज फीस लागणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कसलीच कॉलेज फीस लागणार नाही. या ठिकाणी आपल्याला जेही एज्युकेशन होणार आहे हे आपलं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एज्युकेशन होणार आहे. उलट आपल्याला गव्हर्नमेंटच काही आपल्याला अमाऊंट देणार आहे की तुम्हाला या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकत आहात तर कॉलेजच्या शिकत असताना तुम्हाला गव्हर्नमेंट काही अलाउन्स या ठिकाणी देत असतं. त्याच्यामध्ये इन डिटेल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल त्यामध्ये. आणि पाहिलं असता ज्यावेळेस एखादा विद्यार्थी AFMC ला सिलेक्ट होतो तर त्याचा ड्रेस कोड या पद्धतीनं असतो आणि हा त्याला डेली वेअर करून कॉलेजमध्ये जावंच लागतं. आपल्यासारखं फक्त शर्ट पॅन्ट घातलं निघाला या ठिकाणी चालणार नाही. जे काही त्यांचं या ठिकाणी स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डला आपण मेंटेन करूनच राहावं लागतं. यामध्ये विद्यार्थी पालकांना कॉलेजकडनं या ठिकाणी हॉस्टेल हे टोटली फ्री मध्ये असणार आहे आणि खूप चांगल्या लेवलचं हॉस्टेल आहे हे सुद्धा लक्षात घ्या. त्यासोबतच विद्यार्थ्याला हॉस्टेल सोबतच तुम्हाला तुमची जी मेस असणार आहे हे मेस आणि त्याची फूड क्वालिटी अदर ह्यापेक्षा सुद्धा खूप चांगली असणार आहे. हॉस्टेल स्टँडर्ड सुद्धा चांगलंच असणार आहे. सोबत तुमची जी फूड क्वालिटी आणि जे मेस असणार आहे हे सुद्धा तुमची त्यातच असणार आहे आणि हे ऑल तुम्हाला या ठिकाणी फ्री असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला कुठला चार्ज केला जाणार नाहीये. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण आपल्या घरी जातो आणि घरून वापस येतो यासाठी आपल्याला 3 टायर आणि 2 टायर ट्रेन मध्ये सुद्धा आपल्याला एक रिझर्व्ह कोटा सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे आपण एज्युकेशन घेत आहे ते एज्युकेशन घेत असताना आपल्याला काही बुक्स लागत असतील किंवा काही इक्विपमेंट्स लागत असतील. हे बुक्स आणि इक्विपमेंट्स घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या गव्हर्नमेंटकडनं आपल्याला 4,000 रुपये पर इयर या ठिकाणी मिळणार आहेत. त्यासोबत स्टेशनरी अलाउन्स आपल्याला दरवर्षी 1,120 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यासोबतच आपल्याला युनिफॉर्म अलाउन्स म्हणजे जे काही आपण युनिफॉर्म घालत आहेत या दरवर्षीच्या युनिफॉर्मसाठी सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटकडनं 6,000 रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच आणखी विद्यार्थ्यांना हेअर कट करण्यासाठी पर मंथ आपल्याला 140 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. बाकी आपलं वॉशिंग असेल जे काय असेल याच्यासाठी मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट यामध्ये गव्हर्नमेंटकडनंच आपल्या या ठिकाणी इन्शुरन्स काढलं जाणार आहे की गव्हर्नमेंटकडनं म्हणा किंवा त्याची अमाऊंट विद्यार्थ्याकडनं घेतली जाईल 7,200 रुपये. पण त्या 7,200 मध्ये जर तुम्हाला अकॅडमिक इयर मध्ये काही इजा झाली किंवा आपण या ठिकाणी डिसेबल झालो किंवा आपली या ठिकाणी डेथ झाली तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची या ठिकाणी डेथ झाली अशा विद्यार्थ्याच्या पालकांना 15 लाख रुपये मिळणार आहेत. आणि ज्या विद्यार्थी डिसेबल झाला या ठिकाणी म्हणजे आफ्टर 20 म्हणजे 20% पेक्षा जास्त जर डिसेबिलिटी जर झाली असेल अकॅडमिक मध्ये तर अशा विद्यार्थ्याच्या पालकाला या ठिकाणी 7.5 लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. या अशा घटना कोणासोबत झाल्या नाहीत आतापर्यंत पण एक जस्ट एक गव्हर्नमेंट प्रोसेस आहे आणि आर्म फोर्सेसची या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळं जेही असेल बिफोर ऍडमिशनच तुम्हाला या गोष्टी क्लिअर करून अकॅडमिक मध्ये प्रवेश दिला जात असतो. नेक्स्ट आहे तुम्हाला दिसत असेल तुमची या ठिकाणी सेंट्रल कॅन्टीन जे मेस आहे हे सर्वांसाठी या मेसमध्ये तुम्हाला दररोजचं तुम्हाला ब्रेकफास्ट असेल लंच असेल डिनर असेल या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला इंडोर बॅडमिंटन कोर्ट पण दिसत आहे. इंडोर बॅडमिंटन कोर्ट तुम्हाला या पद्धतीने शो होत आहे ते तुम्ही पाहू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला आउटडोर मध्ये स्विमिंग पूल किंवा अजून फुटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे असे एक नाही असे बरेच या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा इंडोर प्लस आउटडोर टोटल 119 एकरच्या कॅम्पसमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस कॉलेज जॉईन करतात कॉलेज जॉईन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल आणि या ठिकाणी मेस कंपल्सरी या ठिकाणची घ्यावंच लागणार आहे. तुम्ही कॉलेजमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजच्या बाहेर कसल्याच कंडिशनमध्ये तुम्हाला जाता येणार नाही हे लक्षात घ्या. ज्यावेळेस त्यांच्या रूल्स म्हणजे जे काही त्यांचं अकॅडमिक कॅलेंडर आहे त्या अकॅडमिक कॅलेंडरच्याच तुम्हाला हॉलिडेज मिळतील. स्वतःच्या मनाने इथं हॉलिडेज घेता येत नाही. जसा या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस क्रायटेरिया टफ आहे सिलेक्शनसाठी तसंच तुम्हाला या ठिकाणी पुढील डिसिप्लिन सुद्धा टफ असणार आहे. ठीक आहे. आता एवढं सर्व आपण या ठिकाणी अभ्यास केला AFMC ला आलो रूल्स रेग्युलेशन फॉलो केलो 4 वर्ष या ठिकाणी आपण आपलं जे काही आपला कोर्स ड्युरेशन आहे पूर्ण कोर्स ड्युरेशन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं. मग सर्वांचं एक असतं पर्पज एवढं सर्व केल्यानंतर मला मिळणारा पगार किती या ठिकाणी मिळू शकतो किंवा मी या ठिकाणी AFMC मध्ये असल्यानंतर मला या AFMC मधनं कुठं जॉब मिळू शकतं. तर लक्षात घ्या जे काही AFMC चे जॉब आहेत हे AFMC चे जॉब तुम्हाला टोटली आर्मी
नेव्ही आणि एअरफोर्स या 3 ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जॉब मिळत असतात. लक्षात घ्या, AFMC जे कॉलेज आहे आपलं NFR रँकिंग किंवा आपल्या भारतातल्या रँकिंगमध्ये 2 नंबरला सस्टेन करणारं कॉलेज आहे. तर त्यामुळे इथून जो विद्यार्थी बाहेर पडणार आहे या विद्यार्थ्याला या ठिकाणी जर पाहिलं असता तर बेसिकली मेनली या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळत असतो आणि गव्हर्नमेंटमधूनच या विद्यार्थ्याचं म्हणजे जवळपास जे 50% विद्यार्थी असतात हे परमनंट बेसमध्ये घेतले जातात. त्यांचा जो काही रँक असेल 4 वर्षाचा जो मेंटेन केलेला रँक असेल या रँक अनुसार 50% विद्यार्थ्याला या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये परमनंट या ह्याच्यातनंच घेतलं जात असतं. बाकीचे जे काही या ठिकाणी असतात ते 7 वर्ष या ठिकाणी सर्व्हिस बॉन्डमध्ये या ठिकाणी घेतलं जात असतं. त्यानंतर त्यांना सुद्धा या ठिकाणी परमनंट व्हायचे ह्यूज चान्सेस असतात. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपली जी ही इंटर्नशिप असते इंटर्नशिप मध्ये आपल्याला 56,100 रुपये एवढा आपल्याला या ठिकाणी पगार उपलब्ध असतो. आणि ज्यावेळेस आपली या ठिकाणी इंटर्नशिप संपती इंटर्नशिप नंतर आपल्याला 61,300 हा स्टार्टिंग पगार या ठिकाणी उपलब्ध असतो. आणि यामध्ये विद्यार्थ्याला ज्यावेळेस आपलं सिलेक्शन करायची वेळ येते की आर्म फोर्सेस मध्ये सिलेक्शन करायचं असेल, बऱ्याच विद्यार्थ्याला एअरफोर्स मध्ये आवड असते, पण जसं आपल्या या ठिकाणी रँक असतो त्या अकॉर्डिंग आपलं सिलेक्शन सुद्धा होत असतं. एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी या 3 सेक्टरमध्ये या फील्डचे सिलेक्शन केले जातात किंवा या 3 फील्डमध्ये सिलेक्शन होत असतात. तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण स्टेप बाय स्टेप सुद्धा इन्फॉर्मेशन दिली आहे की लास्ट पेमेंट काय जाऊ शकते काय नाही, इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी पैसा मॅटर करत नाही, या ठिकाणी आपली देश सेवा आपण करतो हे खूप जास्त महत्वाचं या ठिकाणी आहे. तर कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा असं वाटतं, माझं इंडिव्हिज्युअल मत आहे की आपल्या प्रत्येक फॅमिलीतला एक जर मेंबर या ठिकाणी आपल्या देश सेवेसाठी असेल तर त्याच्यावरून जास्त आपल्या या ठिकाणी काहीच नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि या इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काही